आदरणीय अजितदादा पवार असतील, आदरणीय चेतन तुपे पाटील असतील आमदार, यांच्यापासून बजेट आणणं आणि नागरिकांच्या सुखसुविधांना आपण ज्या पद्धतीने सुविधा देता येईल त्या पद्धतीने आम्ही केलेलं आहे. त्याच्यामुळे इथं ट्रॅफिकचा हा मोठा प्रश्न आहे, पाण्याचा प्रश्न आहे, रस्ते आणि ड्रेनेज आणि लाईट या मूलभूत गरजांचा पुन्हा या ठिकाणी प्रश्न आलेला आहे. की बाजूला आमच्याकडे एक नाला आहे, त्या नाल्यावरती आम्हाला छोटे छोटे ब्रिज टाकून ट्रॅफिक कमी करता येतील आणि इन्क्रोचमेंट हा एक महत्त्वाचा विषय येणाऱ्या काळात असणार आहे. महानगरपालिकेच्या निवडणुकी आता अगदी तोंडाजवळ आलेल्या आहे आणि ह्याच निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता बरेचसे इच्छुक आपल्या पुण्यामध्ये आहे. सध्या मी प्रभाग क्रमांक 19 मध्ये आहे आणि माझ्यासोबत अब्दुल गफूर पठाण आहेत. तर आपण त्यांच्यासोबत बोलून आता ह्या निवडणुकीच्या तयारीबद्दल जाणून घेऊया. दादा, कशी चालू आहे आता तयारी? काय आहे तुमचं म्हणजे आता सगळं ह्या वर्षीच्या निवडणुकीचं म्हणजे तुमची प्लॅनिंग? ह्या वर्षीच्या निवडणुकीची तयारी म्हणजे आम्ही गेले 2017 जसं निवडून आलो तेव्हापासून आजपर्यंत काम करत आलेलो आहे आणि ज्या पद्धतीने प्रशासन लागलं आम्ही वाट बघून होतो की महानगरपालिकेच्या निवडणुका कधी लागतील आणि कधी पुन्हा आम्हाला जनतेच्या सेवेत बजेट घेऊन जाता येईल याची आम्ही वाट पाहत होतो. त्याच्यामुळे काम आमचं जोरात चालू आहे. आता म्हणजे जवळपास 4.5-5 वर्ष इलेक्शन्स नाही झालेले आहेत पुण्यामध्ये आणि तोपर्यंत तुमचे काम सुरूच होते. अजूनही तुमच्या नागरिकांकडून म्हणजे पठाणभाई हे नाव ऐकू येत आहेत. तर मग असे काय काम केले तुम्ही आत्तापर्यंत ग्राउंड लेवलला की म्हणजे नागरिकांपर्यंत तुमचं नाव आहे? नाही, ज्या पद्धतीने प्रशासन लागलं आम्ही नागरिकांना हेही कळू दिलं नाही की आम्ही आत्ता नगरसेवक नाही आहे. आदरणीय अजितदादा पवार असतील, आदरणीय चेतन तुपे पाटील असतील आमदार, यांच्यापासून बजेट आणणं आणि नागरिकांच्या सुखसुविधांना आपण ज्या पद्धतीने सुविधा देता येईल त्या पद्धतीने आम्ही केलेलं आहे. प्रामुख्याने या ठिकाणी रस्ते, ड्रेनेज, पाणी, साफसफाई प्रशासकीय काळात आम्ही मोठ्या प्रमाणात विनाखर्ची काम करण्याचा या ठिकाणी प्रयत्न केलेला असल्यामुळं आमचा संपर्क दांडगा नागरिकांपर्यंत आजपर्यंत टिकून राहिला ते साफसफाईमुळं. आणि आता तुमचा हा जो प्रभाग क्रमांक 19 आहे तर आतापर्यंत तुम्ही बरेचसे कामं केलेली आहेत, परंतु आता अजून काय या प्रभागाला गरज आहे? म्हणजे अजून कोणते कामं इथं झाली पाहिजे तुमच्या हिशोबाने? आता ह्या प्रभागाचं जसं 2017चं पॉप्युलेशन पाहिलं आणि आत्ताचं 2025-26चं तर जवळजवळ दुप्पट तिप्पट या ठिकाणी पॉप्युलेशन वाढलेलं आहे. वाढती गुन्हेगारी, वाढती गुंठेवारी. त्याच्यामुळे इथं ट्रॅफिकचा हा मोठा प्रश्न आहे, पाण्याचा प्रश्न आहे, रस्ते आणि ड्रेनेज आणि लाईट या मूलभूत गरजांचा पुन्हा या ठिकाणी प्रश्न आलेला आहे. ज्या अर्थी निवडणुका झाल्यानंतर महानगरपालिकेकडनं ट्रॅफिकच्या बाबतीत नवीन रस्ते, DP वगैरे जे राहिलेले ते करून घेणं. की बाजूला आमच्याकडे एक नाला आहे, त्या नाल्यावरती आम्हाला छोटे छोटे ब्रिज टाकून ट्रॅफिक कमी करता येतील आणि इन्क्रोचमेंट हा एक महत्त्वाचा विषय येणाऱ्या काळात असणार आहे. आणि प्रामुख्याने एज्युकेशनवरती मी 2017पासून तर आत्तापर्यंत मी या ठिकाणी जोर लावलेला आहे. तर एज्युकेशनच्या बाबतीत नवीन प्रभाग 19मध्ये आमच्याकडे कौसरबाग आलेला आहे आणि त्या ठिकाणी ॲम्युनिटीजच्या खूप काही चांगल्या जागा आहे. त्या जागेत आमचं लर्निंगच्या खूप मोठ्या प्रमाणात शाळा उभारायचं आहे असं आमचं या ठिकाणी मानस आहे. शेवटचा प्रश्न दादा, आता ह्या वर्षीच्या निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर तुम्ही तुमच्या प्रभागातील नागरिकांना तुमच्याकडून काय सांगसाल? या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर येणाऱ्या घाव घातलेल्या निवडणुकीत मी नागरिकांना विनंती कराल की कुठल्याही बोलतापांना न बळी पडता ग्राउंड लेवलला गेले 8 वर्ष तुमची सेवा करणारा माणूस आहे. पक्ष वगैरे हा विषय बाजूला ठेवून चेहरा बघणं, रोज आपल्या कामासाठी जो येणारा माणूस आहे त्या माणसाला आपल्याला पुढील विकासासाठी, डेव्हलपमेंटसाठी आदरणीय अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली गफूर पठाण यांना पुन्हा निवडून द्याल अशी त्यांना विनंती करतो. पुन्हा एकदा मला संधी द्या अशी मी त्यांना आग्रहाची कळकळीची विनंती करतो.